हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. तर इथे ही आमची परी राणी बरं नसूनही स्कूलमध्ये जायचं हट्ट करत होती. तर इथे ते तयार झालेले आणि प्रशांतीला सोडवायला जात होते. मग नंतर आज आमच्याकडे दुधाची लॉटरीज होती, कारण आज पप्पांचा बड्डे होता आणि म्हणून ते सगळ्यांसाठी बासुंदी बनवत होते. तर जवळपास 2-2.5 तास त्यांना बासुंदी बनवायला लागले, पण बासुंदी वॉज सो यम. आणि मग दुपारच्या जेवणासाठी आम्ही ही दोडक्याची भाजी केली होती, ती अप्रतिम झाली होती. दुपारी ही भाजी केलेली. तर तुम्ही इथे बघू शकता की बासुंदी किती घट्ट आणि किती मस्त झालेली. आणि मग नंतर ही संध्याकाळची वेळ होती, तर म्हटलं ईशान्वीसाठी पास्ता करूयात, कारण सर्दी तापमुळे ती काहीच खात नव्हती. तर म्हणून इथे तिच्यासाठी मी पास्ता केला होता. पास्ता म्हटलं जरा ती खुश असते, ॲटलिस्ट खायचं तरी म्हणते. तर इथे मी तिला पास्ता आणून दिलेला, पण पास्ताही तिने थोडाच खाल्ला, कारण तोंडाला चव नव्हती. आणि नंतर इथे आई संध्याकाळी तिचा अभ्यास घेत होत्या. होमवर्क बऱ्यापैकी होता तिला. मग येस, इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. आज बेत होता बासुंदी, पुरी, बटाट्याची भाजी आणि फोडणीची डाळ भात. तर पुरीमध्ये मी थोडासा रवाही घालते, म्हणजे पुरी मस्त फुगते आणि छान लागते. तर इथे मी पुरीची कणिक भिजवून घेत होते. बटाट्याची भाजी जाऊबाईच घेऊन येणार होत्या, तर मला फक्त पुरी आणि डाळ भात करायचा होता. तर म्हटलं टोमॅटोची डाळ करूयात, म्हणून इथे मी टोमॅटो कापत होते आणि कुकर लावायचीच तयारी चालू होती. तर मी डाळ शिजवतानाच त्यात टोमॅटो टाकून देते, नंतर फक्त फोडणी द्यायची. नंतर केक आणायला म्हणून आम्ही जवळच्या केकीजमध्ये गेलो. तर तिथे कमी क्रीमचा केकच नाही मिळाला आम्हाला. केकीजमधलाच केक आवडतो आणि तोही कमी क्रीमचा. तर आम्ही जरा दूरच्या केकीजमध्ये गेलो. जाताना स्टेशनरी शॉपमध्ये थांबलो, कारण प्रिंटरचे पेजेस घ्यायचे होते. आणि मग नंतर इथे आम्ही केकीजमध्ये जाऊन केक घेतला. हा केक खरंच खूपच यम लागतो. घरी येऊन बघते तोपर्यंत आईंनी पुरीची सगळी तयारी केली होती. कणिक छान मळून गोळे करून घेतले होते. तर इथे मी पुऱ्या लाटायला घेतल्या. थोड्या पुऱ्या लाटून झाल्यावर जाऊबाई आल्या, तर मग त्यांनी पुऱ्या लाटायला घेतल्या आणि मी तळून घेतल्या. तर अशा प्रकारे काम फारच लवकर झालं. नंतर मॅडमला तयार करून दिलं आणि बरं नव्हतं तरीही मम्मा मला लायनरच लावून दे, लिपस्टिकच लावून दे, हे सगळे नखरे चालू होते. म्हटलं ठीक आहे चल, तर त्यानिमित्तानं थोडं हसशील तरी. मग इथे आमचं बड्डे सेलिब्रेशन चालू होतं. आईने पप्पांचं औक्षण केलं. नंतर यांनी मिळून केक कटिंग केला आणि पप्पांना गिफ्ट दिलं. आम्ही सगळ्यांनी मिळून पप्पांना एक वॉच गिफ्ट केलं. तर असं होतं हे बर्थडे सेलिब्रेशन. आणि मग नंतर आम्ही ॲक्च्युली मला माझ्या कामामुळे मला काही नंतर सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला जमलंच नाही, पण असा होता आमचा मेनू. थँक्यू.